जय शिवराय जय किसान. तर मम्मीला आणायला गेल्यानंतर तिथला भन्नाट आणि खतरनाक सनसेट पॉईंट पाहिला ना. जे लोक इकडे तिकडे जाऊन बघतात ना ते आम्ही रानातच पाहिला. नंतर आम्हाला जायचं होतं कीर्तनाला म्हणजे जेवण करायला जायचं होतं, कारण लोक स्टार 5 स्टार हॉटेलला पैसे देऊन खातात. आम्ही म्हणलं फुकाटचा भंडारा आणि कीर्तन काही सोडायचं नाही. कीर्तन होईपर्यंत म्हणलं मैत्रिणीच्या घरी काहीतरी टाईमपास करावं. तेव्हा तिचं हे उंच टाचाचं खॅटर दिसलं, ज्याच्यामुळं मी जर घसरून पडले असं ना माझं 10 आणि थोबाडे काही जोडायच्या लायकीचं राहिलं नसतं, जेणेकरून डॉक्टर पण विचारात पडले असते. म्हणलं नको, आपली काही श्रीमंती नाही, पप्पा जोडायची बी नाहीत मला कुठून. जाताना गाडी मी घेतली होती, कारण तिच्या भरोशा मला मारायचं नव्हतं. कीर्तन काही संपत नव्हतं, लांबत होतं. म्हणलं जेवण संपून जायचं म्हणून आपण आधी जेवून बसलो, नंतर कीर्तनाला जाऊन बसलो. कीर्तनात मी असे बसले होते, फेअर अँड लवलीचा काय कामाला असतो हे आज समजलं बरं का, कारण अंधारात मी उठून दिसत नव्हते. जाताना माझ्या मनात एकच भीती होती, पप्पा मला घरात घेतील का, कारण मला 6च्या आत घरात असायची एंट्री असते. पण आज बाप्पाच्या कीर्तनाला होते म्हणून त्याच्यामुळं कदाचित मला माफ करते अशी माझी इच्छा होती. पण मी पप्पा झोपल्यानंतर घरात गेले. ते एक माझ्या नशिबावरती झालं. थँक्यू.